नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. काँग्रेसच्या भावी अध्यक्षांच्या भगिनी अर्थात राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचा आगामी अध्यक्ष हा गांधी आडनाव असलेला असू नये अशी एक अत्यंत महत्त्वाची सूचना केली आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की सध्या काँग्रेसने ऐतिहासिकदृष्ट्या स्वतःच्या घटनेमध्ये बदल करत हंगामी अध्यक्षपद तयार केलंय आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्याच्या नंतर विद्यमान हंगामी अध्यक्ष या नात्यानं सोनिया गांधी पक्षाची सूत्र स्वतःकडे बाळगून आहेत. पण गंमत अशी आहे की हा गांधी नेहरू परिवार हा गेली 6 पिढ्या या न त्या प्रकारानं काँग्रेसवर आपलं प्रस्थान बाळगून आहे. काँग्रेसवरचं त्यांचं हे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या निमित्तानं अख्खी काँग्रेस ही कायमच गांधी घराण्याचा पक्ष म्हणून ओळखली गेली. विरोधकांच्यासाठी तो टीकेचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता आणि बऱ्याचदा काँग्रेसनं केलेली चांगली कामं सुद्धा गांधी घराण्याची काँग्रेस या एका टीकेपुढे निष्प्रभ ठरत असायची. कदाचित या सगळ्या गोष्टींचाच अनुभव घेत आणि त्याच या सर्व प्रकाराच्या टीकेला उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींनी बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष असावा अशी सूचना समोर आणली आहे. आजवर काँग्रेसने सुद्धा बिगर गांधी घराण्याचे अध्यक्ष अधूनमधून दिलेले आहेत. सातत्यानं आणि सतत स्वरूपात गांधी घराण्याचाच अध्यक्ष या मुख्य पक्षावर येण्याची वेळ ही गेल्या सुमारे 14-15 वर्षातली आहे. पण एवढं सगळं घडत असताना आत्ताच्या घडीला राहुल गांधी हे भावी अध्यक्ष व्हायला निघाले आहेत आणि त्यांच्या बहिणींनी गांधी घराण्यातला अध्यक्ष करू नये अशी सूचना केली आहे. अशा प्रकारच्या सूचनेचे अर्थ काय? बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष जर समजा काँग्रेसच्या अध्यक्षपदी आला तर त्यानं भाजपचं नुकसान होणार की फायदा? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा गांधी अध्यक्ष नको गबाई. आजच्या आपल्या चर्चेत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी परिचय आपल्याला करून देतो. माझ्यासोबत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत ठाकूर संजय सिंग, राजकीय विश्लेषक आहेत. तसंच जयंत माइंडकर हे सुद्धा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत. आपल्याला काँग्रेसकडून प्रवक्ता या नात्यानं चर्चेत सहभागी उपलब्ध होत आहेत ते गोपाळ तिवारी पुण्याहून ते आपल्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी आपल्या सोबत टेक्नॉलॉजीच्या सध्याच्या माध्यमातून अर्थात गुगलच्या माध्यमातून जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला प्रश्न तरी आता गोपाळ तिवारींना असेल. गोपाळ तिवारी, राहुल गांधी अध्यक्ष व्हायला निघाले आणि प्रियांका गांधी म्हणायला लागल्या की गांधी घराण्याचा अध्यक्ष नको. त्यांनी आपल्या भावाच्या अध्यक्षपदाच्या मार्गात मोडता घातला की त्यांनी काहीतरी वेगळं सुचवण्याचा प्रयत्न केलाय? नाही प्रसादजी, सर्वप्रथम एक आपल्याला सांगू इच्छितो की आता जे काही आपण विश्लेषण केलं याच्यामध्ये जेव्हा जेव्हा गांधी घराणं ह्या सत्तेवर राहिलेलं आहे तर हे लोक आग्रहास्तव लोकांच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी सत्तेवर अध्यक्षपदी पाचारण केलेलं आहे. नेहरूंचं निधन झाल्यावर त्या ठिकाणी 2 जण झाले, कामराज आणि नंतर लाल बहादूर शास्त्री, आणि त्याच्यानंतर नेहरूंच्या पश्चात इंदिराजींना अध्यक्ष केलं गेलं. इंदिराजींची हत्या झाल्यावर त्यांच्या पश्चात राजीवजींना केली. म्हणजे इंदिराजींनी स्वतः माझ्या मुलाला करा म्हणून असं कुठेही दबाव आणलेला नाही. इनफॅक्ट इंदिराजींची हत्या झाल्यावर सोनियाजी, राजीवजी आणि राहुल गांधी यांची काय वय होती, त्यांच्या घरात कोण होतं, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये इतर नेत्यांनी मिळून त्यांना अध्यक्ष केलं. राजीवजींच्या नंतर हत्या झाल्यानंतर गोपाळ तिवारी, आपण म्हणताय की लोकांनी आग्रह केला म्हणूनच नेहरू गांधी घराण्यातली माणसं काँग्रेसच्या अध्यक्षपदी आली. ही लोक कुठून आली होती? पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्यासाठी लोक कुठून आली होती? 100% लोक म्हणजे जे काँग्रेसच्या संरक्षक आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत त्या काँग्रेसमध्ये, ज्यांनी जी काँग्रेस जोपासली त्या नेतृत्वाभोवती, तेव्हा त्यांनीच केलं ना. त्या ठिकाणी कुठे विरोध झाल्याचं इतक्या वेळा कधी दिसलं का आपल्याला?
का राजूजींच्या अध्यक्षपदासाठी कधी वाद झाला का, सोनियाजींच्या अध्यक्षपदासाठी वाद झाला का, किंवा नेहरू नंतर इंदिराजींना अध्यक्ष केलं त्यासाठी तरी कुठं वाद झाला का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा हे झालं त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये बहुमताने त्या ठिकाणी त्यांना पाचारण केलेलं आहे. अच्छा. आणि त्यानंतर मग इंदिराजी थम्पिंग गोपाळराव, मेजॉरिटी निवडून आलेले आहेत. गोपाळराव या सगळ्या यादीमध्ये एक अत्यंत महत्वाचा उल्लेख आपल्याला आपल्याला लक्षात घ्यायला हवा, तो मोतीलाल नेहरू यांच्यापासून आहे. मोतीलाल नेहरूंच्या नंतर लगेच जवाहरलाल नेहरू अध्यक्ष झाले आणि हे किती साली घडलं तर 29 साली. त्या काळामध्ये अशी काय गरज होती की मोतीलालांच्या नंतर जवाहरलाल नेहरूंकडेच ते पद दिलं गेलं? त्यानंतर मोतीलाल नेहरूंच्या नंतर जवाहरलाल नेहरूंची नावांची जर समजा मोजदाद करायची असेल तर जवाहरलाल नेहरूच काँग्रेसच्या अध्यक्षपदी 4 ते 6 वेळा होते. सातत्यानं जवाहरलाल नेहरूंकडे ती जबाबदारी का दिली गेली असेल? आणि हे 1946च्या आधीच आहे. याचाच अर्थ तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही, तो संघर्षाचा काळ होता आणि संघर्षाच्या काळामध्ये त्यावेळेला जास्त सक्षम नेतृत्व म्हणून म्हणजे त्यावेळेला आर्थिक परिस्थिती यांची चांगली होती. महात्मा गांधींच्या मागे आर्थिक कणा पाहिजे होता कुठल्या तरी नेत्याचा, घराण्याचा. हे सगळं योगदान लक्षात घेता त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये नेहरूंना वारंवार अध्यक्ष का केलं? संघर्षासाठी केलं. 8 ते 10 वेळा नेहरू जेलमध्ये गेले ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना. हे संघर्ष आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांचं नेतृत्व स्वातंत्र्य मिळताना सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच ब्रिटिशांना नामवर करून जावं लागलं आणि स्वातंत्र्य लढ्याला जे नेहरू आणि गांधींजी, सरदार वल्लभभाई पटेल असेल, ह्या सगळ्यांनी जे नेतृत्व केलं. गोपाळराव, आपण अगदी निष्ठावान काँग्रेसी असल्याचं मिळण्यामध्ये आपण अत्यंत निष्ठावान काँग्रेसी असल्याचं स्पष्ट केलंय आणि तुम्ही कुठेही कमी पडत नाही आहात हे सिद्ध करायला की काँग्रेसला गांधी घराण्याशिवाय पर्याय नाही. माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक ठाकूर संजय सिंग आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. संजय सिंगजी, ज्या पद्धतीनं काँग्रेसचे कार्यकर्ते गांधी आणि नेहरू घराण्याच्या साठीचा विचार करतात आणि ते असं सांगतात की ती लोकांची इच्छा आहे, हे खरं उत्तर कसं असू शकतं? लोकांची इच्छा आहे म्हणजे काँग्रेसमध्ये हे करताना आता गोपाल तिवारी विसरतायत की सोनियाजी जेव्हा अध्यक्ष होती त्याच्याबाबत काही वाद नव्हता. हे विसरता कामा नये की सोनियाजी अध्यक्ष असताना जितेंद्र प्रसाद आणि सोनियाजी दोघांमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक झाला होता. त्याच्या आधी राजेश पायलट ते लढणार होते निवडणूक, पण दुर्दैवाने त्यांचं ते मृत्युमुखी पडले. म्हणून तसं म्हणजे जितेंद्र प्रसादना पुढे येऊन ते काम करावं लागलं. जो इसमें बहुत ज़रूरी चीज़ है, जो समझने की चीज़ है, वो ये है कि गांधी परिवार, जब राजीव जी की हत्या हुई उसके बाद यहाँ कांग्रेस में जो काल में सीताराम केसरी को कांग्रेस का अध्यक्ष बनाया गया और कांग्रेस की दूसरी लॉबी ये चाह रही थी कि सीताराम केसरी को हटा के सोनिया जी को लाया जाए. एक लॉबी कोटरी गांधी परिवार का जो है वो ये काम कर रही थी कि सोनिया जी को लाया जाए, लेकिन नरसिम्हा राव फेवरेबल नहीं थे. नरसिम्हा राव को हालांकि सोनिया गांधी जी ने ही मैंडेट दिया था इस देश का प्रधानमंत्री बनने का, लेकिन नरसिम्हा राव उस चीज के लिए थे नहीं, क्योंकि नरसिम्हा राव जी कांग्रेस की पूरी राजनीति को जानते थे. इंदिरा जी के करीब में काम किया हुआ था उन्होंने, और कामराज की स्थिति को कमजोर करने के लिए कैसे पूरी साउथ इंडिया को छोड़ दिया कांग्रेस ने, लेकिन कांग्रेस कामराज को हटाना है, ये जो राजनीति की थी. और वही काम बाद में कांग्रेस ने सोनिया जी को लाने के लिए जब नहीं माना नरसिम्हा राव ने, तो अर्जुन सिंह और एनडी तिवारी को कांग्रेस तोड़ के दूसरा पक्ष बनाना पड़ा. और सोनिया गांधी जब कांग्रेस की अध्यक्षा बनी तो उन लोगों को फिर से पार्टी में लिया गया. तो देखिए, कुछ चीजें ऐसी हैं जो पब्लिक डोमेन में है, जिसको छुपाया नहीं जा सकता. जी, कांग्रेस परिवार हमेशा से इस देश की सत्ता पे काबिज रहने के लिए, जब वो अध्यक्ष होते हैं तब भी, जब वो अध्यक्ष नहीं होते हैं तब भी, उनके किसी एस मैन को ही अध्यक्ष बनाया जाता है. अच्छा, अब ये इसी मुद्दे पर एक मला सांगा की याचा अर्थ काँग्रेस अंतर्गत एक कुठली तरी कोटरी सातत्यानं गांधी घराण्याचाच अध्यक्ष राहील आणि त्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालेल याच्यासाठी प्रयत्नशील असते. 100%. और इस चीज को आज का जो भारतीय जनता पार्टी का नेतृत्व है उसने बखूबी इस चीज को पूरे देश के सामने ला दिया है. पहले क्या था, सरकार का अपना तंत्र था, माध्यम तंत्रों से सरकार और
प्रिंट मीडिया के जरिए सरकार ओबलाइज करके ये प्रचार करने की कोशिश करती थी कि गांधी घराने का करिश्मा है, बिना गांधी घराने के कुछ नहीं हो सकता है। लेकिन 2014 के चुनाव में भारतीय जनता पार्टी ने जब अपनी कमान नरेंद्र मोदी जी के हाथ में दी और नरेंद्र मोदी जी ने जिस तरह से सोशल मीडिया का इस्तेमाल करके इस देश के कोने कोने तक, गांव गांव तक पहुंच गए और उन्होंने नेपोटिज्म की और परिवारवाद की इस बात को देश के सामने इस तरह से उजागर किया रखा कि गांधी घराना भी अब सत्ते में आ गया है। और राहुल गांधी जब अध्यक्ष बनने के बाद अध्यक्ष पद से स्वयं से हटे, तो हटने के बाद ही जब यह चर्चा हुई कि प्रियंका गांधी को बना दिया जाए, देखिए इंटरनल राजनीति है, तो उस समय ही राहुल गांधी जी ने ये स्टेटमेंट दे दिया था कि कांग्रेस का अध्यक्ष कोई गांधी घराने के बाहर का होना चाहिए। असल में सोनिया गांधी जी प्रियंका गांधी को आगे न लाके राहुल गांधी को ही आगे रखना चाहती हैं। चूंकि इटली में पैदा हुई हैं और इटली में ही पली बड़ी हैं, इटली भारत से भी ज्यादा कंजर्वेटिव है लड़का और लड़की के मामले में, और यही वजह है कि सोनिया गांधी प्रियंका गांधी को आगे नहीं लाके राहुल गांधी को लाना चाहते हैं। और अब प्रियंका गांधी को भी यह बात समझा दी गई है कि नरेंद्र मोदी जी ने इतना एक्सपोज कर दिया है कि अब पीछे आओ और किसी दूसरे डमी कैंडिडेट को सामने लाओ और उसके पीछे से देश में राज करो, यह स्ट्रॅटेजी है। गोपाळ तिवारी, याचं उत्तर लागेल थोडक्यात काय? काँग्रेसच्या शीर्ष पदासाठी भावा बहिणीतला संघर्ष समोर आलेला आहे का? नाही, मी ठाकूरांना पहिले एक सांगू इच्छितो की दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी किमान पत्नी धर्म तरी निभावला। इटली असो नाही तर कुठली असो, भारतीय संस्कृती प्रमाणे आणि प्रभू रामाच्या प्रमाणे एक पत्नी एक वचनी निभावलं। ते पण लक्षात घ्या आपण। ते भारतीय संस्कृती सांगते एकदा सून आपल्या घरात आली, आपल्यापैकी कित्येक जण आंतरजातीय विवाह करतात, कित्येक जण दाखवू आपण, पण पत्नी एकदा मुलगी सून म्हणून घरात आल्यावर तिची अशी अवहेलना करत नाही। दुसरी गोष्ट या सगळ्या, दुसरी गोष्ट ऐकून घ्या, ऐकून घ्या। दुसरी ठाकूर बातें करके चीजों से भटकना चाहते हैं। ठाकूर मी तुम्हाला सांगतो, नाही की गांधी आपण इटली म्हणताना त्या सोनियाजींनी आजपर्यंत पत्नी धर्म निभावला या देशाप्रती, किमान पत्नी धर्म तरी निभावला दिवंगत राजीवजींनी। आणि त्या सोनियाजींनी पत्नी आपला पती धर्म निभावलेला आहे। आपण अशी अवहेलना करू नका, आपली विकृतीचं दर्शन नका करू, जे काय आहे ते अशा पद्धतीने। आणि यहाँ विषय क्या है? त्याच्यानंतर पण भारतात 2 नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेसला मान्यता मिळालेली आहे। त्याच्यानंतर पण 2 नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेसला मान्यता मिळाली आहे। मग त्या ठिकाणी सोनियाजी असो, राहुलजी असो, कोणी असो, गोपाळजी मुद्द्यावर या ना। मान्यता मिळाली गोपाळजी, राजीव गांधी हे किती 2 नंबरचा पक्ष होते, याची चर्चा नाही दिलेली आहे। मग ते राहुलजी नेतृत्व करत ही चर्चा सोनियाजी नेतृत्व ही करत चर्चा असेल तर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर यांच्या गांधी घराण्यातला माणूस असावा की नसावा याची आहे। गोपाळ तिवारी, कृपया मुद्द्यावर या। काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या निमित्तानं भावा बहिणीतली भांडणं समोर आली आहेत का? मग सोनियाजींचा इटली जन्म काढणं पण काय चर्चेचं होतं का? कमीत कमी त्यांनी पत्नीला देशासमोर मान्य केलं। कंजर्वेटिव कितने हैं वहां के लोग, मैं ये बता रहा था। मैंने तो ये भी कहा कि हमारे हिंदुस्तान में भी उस तरह की कंजर्वेटिवनेस है, लेकिन वहां के लोगों में यहाँ से ज्यादा है। और इंसान जहां जन्म लेके बड़ा होता है उसकी मिट्टी का असर और प्रभाव इंसान के जीवन पे रहता ही है। मैंने सिर्फ इतना कहा, मैंने सोनिया जी के इटली की है इसलिए भी विरोध नहीं कर रहा हूं, और सोनिया जी मेरी मां की उम्र की है इसलिए मैं उनकी बारे में कोई गलत बात भी नहीं करना चाहता हूं। ठीक है, मैं इंसान के स्वभाव की बात करता हूं। शिवराय कुलकर्णी याच्या मुद्द्यावर आपल्याला मध्ये यासाठीच घेतोय कारण शब्दाला शब्द वाढत जाईल, मला चर्चेला पुढे न्यायचंय आणि त्याच अनुषंगाने शिवराय कुलकर्णी स्पष्टपणे तुमच्याकडून तरी किमान याचं उत्तर त्रयस्थ म्हणूनही आधी देऊ शकता, भाजपचे प्रवक्ते म्हणूनही देऊ शकता। शीर्षस्थ पदाच्यासाठी भावा बहिणीतलं भांडण समोर आलंय। असा प्रसादजी, गांधी घराण्यावर ज्या पद्धतीने गांधी घराणा जर काँग्रेसमध्ये असेल आणि त्यांच्या नजरेमध्ये आपण भरलो पाहिजे आणि आपली सत्ता अबाधित राहिली पाहिजे, ही जी सवय काँग्रेस नेत्यांना लागलेली आहे, त्याचं छोटस उदाहरण आता इथे गोपाळ तिवारीजींनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं। विदाऊट गांधी काँग्रेस हे सहनच करू शकत नाही।
आता याचे आपण दोन अर्थ काढू शकतो की प्रियंका गांधींनी आणि भाऊ यांच्यामध्ये कुठेतरी सुप्त सत्ता संघर्ष आहे, हा एक अर्थ आपण काढू शकतो. आणि दुसरा अर्थ हा निश्चितपणे या सगळ्या विषयाचा असा निघतो की एक वेळा प्रियंका गांधींनी जर म्हटलं की गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष आणा, जे काँग्रेस कधीच करणार नाही, तो आणा म्हटल्यानंतर हे सगळे गोपालजींसहित सगळे जेवढे काही काँग्रेसचे आहेत देशभरातले, हे सगळेच्या सगळे पुन्हा जातील, तिथे दिल्लीमध्ये जाऊन बसतील, काही जण अंगावर रॉकेल टाकून घेतील, काही जण नारे देतील, काही जण उपोषणाला बसतील, काही जण हाय हाय करत छाती बनवून घेतील. आणि यांना असा एक गुलामगिरीची सवय लागलेली आहे. नाही पण मग याने शिवराज गुलामगिरी कुलकर्णी काय? हे सगळं नक्की होतंय हे- काय? तुमच्या नक्की होण्याचं- तुमच्या लेखी हा सगळा प्रकार एक बनाव आहे जो राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या ऐन आधी सुरू केला जातोय आणि तो ठरवून केला जातोय का? 2000% बनाव आहे. हे लोक बिना सत्तेचे राहू शकत नाही. जेव्हा जेव्हा काँग्रेसमध्ये चांगलं नेतृत्व समोर आलं, ते माधवराव सिंधियांच्या रूपामध्ये असेल, ते राजेश पायलटजींच्या रूपामध्ये असेल, त्याही पूर्वी तरुण तुर्क म्हणून ज्यांचा उल्लेख होता चंद्रशेखरजींपासून, तर ही सगळी फळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणीबाणीच्या आधीची. या सगळ्यांना नेहमी काँग्रेसनी अत्यंत लोकनेते, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये दबंग असलेले ताकदीचे नेते, या सगळ्या नेत्यांना संपवून फक्त एक घराणं समोर ठेवलेलं आहे. आता सीताराम केसरींचा उल्लेख इथे निघाला होता. या काँग्रेसवर प्रचंड निष्ठा असलेल्या मागासवर्गीय नेत्याला ठीक त्या आहे. पद्धतीने यांनी बाथरूम मध्ये डांबलं आणि रस्त्यावर आणून टाकलं. आता सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारख्या सक्षम नेत्यांचे काँग्रेसने काय हाल केले, ठीक आपण आहे. हे सगळ्यांनी बघितलेलं त्या आहे. बंडावर नंतर जाऊ, पण तुम्ही आता जो महत्वाचा एक इथे मुद्दा उपस्थित करता, दावा तुम्ही असा करता आहात की हा बनाव आहे. जयंत माइंडकर, काय गरज आहे राहुल गांधी अध्यक्ष व्हायला निघालेले असताना त्यांच्या बहिणीकडून बिगर गांधी आडनावाचा माणूस यावा अशी मागणी करायची? ही योग्य वेळ आहे? हा बनाव रचायची गरज आहे आणि हा बनाव आहे का? जयंत माइंडकर. प्रसाद, जरा थोडं डिटेल उत्तर देतो. याचं कारण असं आहे की मी काँग्रेस पक्षाला, म्हणजे गांधी नेहरू किंवा नेहरू गांधी घराणं हे काँग्रेसचा स्पाईन आहे आणि काँग्रेसचा चेहरा आहे, हे मी पहिल्यांदाच सांगतो. आणि याला मी मुद्दामून जाणीवपूर्वक काही पक्ष गांधी किंवा मिनोज गांधी असं म्हणायचा इटालियन कनेक्शन देऊन प्रयत्न करतात, मी तसं मानत नाही. नेहरूंची मुलगी इंदिरा आणि म्हणून मी नेहरू गांधी परिवार असं स्पेसिफिक सांगतो. आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की 137 वर्षात या घराण्यांनी या पक्षाला 6 अध्यक्ष दिलेले आहेत, ही फॅक्ट आहे. किंबहुना आपण हे जरी म्हटलं तरी चालेल की 1969 पासून काही अपवादात्मक 2-4 वेळेला वगळला तर अगदी खरं आहे की गांधी परिवारातीलच कोणी ना कोणीतरी 1969 पासून आज तागायत या पक्षाचा अध्यक्ष आहे. मला एक वेगळा प्रश्न सर्वांना विचारायचा आहे. तुम्ही काश्मीर पासून अगदी फारुख अब्दुल्लांच्या थांबा, तुम्ही वेगळा प्रश्न विचारून चर्चेला नव्या मुद्द्यावर नेऊ नका. नाही, शिवराज पण कुलकर्णी जे म्हणालेत ना, शिवराज कुलकर्णी म्हणाले त्याच्यावरच तुमचं विश्लेषण सांगा. हा बनाव आहे का? हा बनाव आहे का? राहुल गांधी अध्यक्ष व्हायला निघालेले असताना बहिणीला असं वक्तव्य करायची गरज काय होती? हा मला बनाव वाटत नाही. पहिली गोष्ट ठीक. हे बघा, हे असं आहे की हा बनाव याच्याकरता नाही आहे की बनाव कोणी म्हणावा, तर त्यालाही काही मर्यादा आहेत. की बनाव ज्यांनी आधी केलेला आहे त्यांनी स्वतः सांगायचं की दुसऱ्यांनी बनाव केलेला आहे, तर मला हा बनाव वाटत नाही. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? भाजपाने यापूर्वी असे बनाव रचून अध्यक्ष केलेत? मला अध्यक्ष नाही, इतरही अनेक गोष्टी केलेल्या असतील. अध्यक्ष पंतप्रधान बनवलेले आहेत. स्वतः नरेंद्र मोदी स्वतःचं इलेक्शन अनाऊन्स स्वतः कॅन्डिडेट असल्याशिवाय ते यायला तयार नव्हते मिटिंगला. जेव्हा त्यांचं नाव अनाऊन्स झालं 2014ला तेव्हाच ते आलेले आहेत. अशा प्रकारचे बनाव पर्टिक्युलरली नरेंद्र मोदींच्या बाबतीत मी अनेक सांगू शकतो. पण मग ते बनाव मान्य केले तर हाही बनाव आहे असंही म्हणावं लागेल ना. मग मी पुन्हा म्हणजे तुम्ही बनावानं उत्तर देणार आहात का? मला एकच सांगायचं आहे की ज्या प्रकारे सोनिया गांधींनी 10 वर्ष, म्हणजे थोडं म्हणून मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे माझा तो ते अनालिसिस मी सोडून देतो जे मी काश्मीर विषयी सांगणार होतो, काश्मीर पासून सर्व देशातलं. मला एक वेगळं म्हणायचं आहे की सोनिया गांधींचं इटालियन त्यांचं फॉरेन ओरिजिन हा विषय घेऊन 1999ला एक वादळ उठवलं गेलं. 5 वर्षांनी आपण काय पाहिलं तर डॉक्टर मनमोहन सिंग आपण पंतप्रधान म्हणून पाहिले आणि त्यांच्याच बाजूला युपीए चेअरपर्सन म्हणून सोनिया गांधी बसल्या.
आज तशा प्रकारची काही अरेंजमेंट होऊ शकते का? कदाचित या वाक्याने ती सुद्धा एक राजकीय विश्लेषक म्हणून माझं मत आहे, कदाचित कारण ही चाचप एक घडलेलं आहे, स्वतः आपण पाहिलेलं आहे. पण आता कशी अरेंजमेंट असू शकते मग? तर ती तशाच प्रकारची पक्षात कारण आता काँग्रेस सत्तेवर नाही, पुढील 4 वर्ष केंद्रात येण्याची शक्यता नाही. आणि एक मोठं वादळ उठवलेलं आहे, जे म्हणाले ते सगळ्यांनी सांगितलंय की राहुल काय, त्याच्यानंतर त्यांना जी काही मीम्स लावली जातात, त्यांना जे काही मोठ्या प्रमाणात टीका केली जाते, तर त्याच्याकरता हा उपाय आहे का? अगदी. जर तुम्ही गोपाळ तिवारी अशा बोलतात, प्रकार- गोपाळ तिवारी हा एक बोलतात, मुद्दा आहे. जयंत मांडकर, गोपाळ तिवारींना माझा प्रश्न असा असेल की हा बनाव असेल किंवा नसेल, पण ही वेळ का, याचं उत्तर नाही सापडत आहे. ही वेळ प्रसादजी मीडियाने आणलेली आहे. प्रियांका गांधी अशा आता ह्या काही दिवसात कधी बोलल्या नाही. 13 ऑगस्टला एक इंडिया टुमारो म्हणून एक पुस्तक प्रकाशन झालं. त्याचे लेखक प्रदीप चिब्बर आणि हर्ष शाह आहेत. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं होतं की ज्या वेळेला राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडलं आणि सांगितलं की आम्ही आणि आमच्यापैकी कोणी होणार नाही, त्या भूमिकेला प्रियांका गांधींनी दुजोरा दिला. प्रियांका गांधींचं पण असंच मत पडलं. त्यावेळेला हे स्टेटमेंट प्रियांकाजींचं त्यावेळेला प्रसिद्ध झालं होतं आणि ते स्पष्ट आहे, क्रिस्टल क्लिअर आहे. सोनियाजी किंवा राहुलजी किंवा प्रियांकाजी म्हणतच आहेत की आम्ही काही त्याच्यावर हपापलेलो नाही, आम्ही नाही, तुम्ही दुसरं कोणी अध्यक्षपदा. परंतु परिस्थिती, जर पक्ष, हपापलेले नाही, योगदान, तर मग त्या सरळ ठिकाणी सरळ तेवढा एक स्पर्धेतून नैतिक दूर का अधिकार होत ह्या नाही? सगळ्याच्या दृष्टीने गोपाळराव, हपापलेले नाहीत तर गांधी घराणं सरळ सरळ अरे अध्यक्षपदापासून दूर दूर का होत झालेलेच नाही? आहेत ना. ते आता मला एक सांगा, दुसरं काँग्रेस जन इतक्या दिवसात कोणी पुढे आले का? मला सांगा ना. अरे, असं काय सगळ्यांची जर करताय? तीच इच्छा असेल तर तुम्ही आम्ही काय करू शकतो? ही गोपाळराव. काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. काँग्रेसला स्वतः नाही 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 असं आहे ना. ह्या पद्धतीवर तुम्ही हे बघ, ऐका प्रसादजी बर. प्रसादजी, या हर्ष शहाच्या पुस्तकात हा उल्लेख झालेला आहे, म्हणून आता ते त्या निमित्ताने ऐन तोंडावर प्रियंकाने हा प्रश्न आणला असं बोलतायत. ते दादांत खोटे. आहे. त्यांनी कधीतरी त्यावेळेला वर्षभरापूर्वी ही रिॲक्शन दिली. त्या पुस्तकाचं परवा 13 ऑगस्टला प्रकाशन झालं आणि त्याच्यातनं ही गोष्ट पुढे आली. याचा अर्थ आता नेमका राहुलजी अध्यक्ष व्हायला निघाले आणि म्हणून प्रियंकाने हे स्टेटमेंट केलं, ठीक आहे. हे पूर्ण नाही, हे ठीक आहे. सत्य शिवराय नाही. कुलकर्णींकडे जाऊयात एकदम काही पटकन. शिवराय कुलकर्णी, दिवसांपूर्वीचं statement, वेळेचं गणित काही पुस्तकाच्या सुटत नाही, प्रकाशनाच्या प्रत्येकाचे निमित्ताने वेगळे ते बाहेर दावे आहेत आलं. त्याच्यामध्ये. पण एक पुढचा महत्वाचा मुद्दा तुमच्याकडून अपेक्षित करतो की गांधी घराण्याच्या समोर दुसरं कोणी अध्यक्ष व्हायला आलंच नाही, हा बचाव कितपत योग्य आणि या बचावाच्या आडून आम्हीच एकमेव आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आहे का? असा आहे प्रसादजी की ही स्ट्रॅटेजीच कायम अशी ठरत आलेली आहे आणि ही काही राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी या दुर्बल नेतृत्वाने ठरवली असं नाही. ती परंपरा आहे इव्हन त्याही काँग्रेसमध्ये की ज्या काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता, त्याही चळवळीमध्ये नेहरूंनी आपलं स्थान निर्माण करण्यासाठी काय काय केलेलं आपला तो चर्चेचा विषय नाही, म्हणून मी त्याच्या तपशिलांमध्ये जाणार नाही. अगदी पण अगदी. हा पण पूर्ण- त्यातला एक महत्वाचा पूर्ण हाही प्रवास आहे. तपशील विसरून चालणार नाही की पंडित नेहरूंच्या या पक्षामध्ये त्यांच्या मुलीनं एकदा नाही तर दोनदा फूट पाडली आहे, हेही विसरून चालणार नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ती आठवण नकोय आता. दोनदा फूट पाडलेली आहे. ज्या ज्यावेळी इंदिराजींना अन्य नेते जड व्हायला लागले, ज्या ज्यावेळी इंदिराजींना हा नेता आपल्या अखत्यारीमध्ये राहणार नाही, आपल्या ताब्यामध्ये राहणार नाही, आपल्या स्थानाला धोका निर्माण करेल, अशा वेळ प्रसंगी त्यांच्या किचन कॅबिनेट मधले असलेल्या लोकांना देखील त्यांनी गारद केलेला आहे. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे कोल्ड ब्लडेड राजकारण त्या लोकांनी केलं पहिले. आणि आता हे दुर्बल जरी नेते असले तरी यांनी स्वतःच काँग्रेस मुक्त भारत करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच्यामुळे यांना ही मती ही सुचू शकत, अशी सुमती यांना सुचू शकत नाही की अच्छा. आपल्या घराशिवाय दुसऱ्याला अध्यक्ष या करावा. या मुद्द्याला आणि घेऊन पुढे तेव्हा- जाऊयात. ठाकूर संजय सिंग आहेत केलं- आपल्यासोबत. संजय सिंगजी, काँग्रेसच्या अंतर्गतच काँग्रेस मुक्त भारत करण्याची एक लढाई सुरू आहे का आणि त्यातून गांधी घराण्याचं ओझं लवकरात लवकर दूर करा असा विचार असू शकतो? कोणाची हिंमत होऊ शकते एवढी? देखिए ऐसा है कि एक बात समझ लेना चाहिए, जयंत जी ने अपने विश्लेषण में एक बात स्पष्ट कर दी और वही सत्य है कि कांग्रेस गांधी परिवार के बिना कुछ है ही नहीं।
कांग्रेस मतलब गांधी परिवार। और अभी आप बता रहे थे ये कि भाई यूपीए के चेयरपर्सन बनी, अरे भाई 17 टांग की सरकार थी, 17 लोगों को कंट्रोल करना था। अगर वो यूपीए की चेयरपर्सन नहीं बनती तो कंट्रोल ही नहीं हो पाता, वो सरकार ही नहीं चलती। इतनी पार्टियां यहां वहां दौड़ रही थी और होके भी क्या किया, करुणानिधि ने क्या करा दिया, 2G 4G 3G 5G सब कुछ तो हो गया उसमें। गांधी परिवार जब भी पीछे भी रहेगा तो भी गांधी परिवार के सामने आके कांग्रेस में गांधी परिवार के खिलाफ कोई कुछ बोल नहीं सकता। जो बोलेगा उसकी राजनीति ही खत्म हो जाएगी, ये सत्य है, ये कांग्रेस के लोग जानते हैं। सवाल वो नहीं है, सवाल ये है कि अब आज के दिन तक सही विश्लेषण ये है कि कांग्रेस ये समझ चुकी है कि राहुल गांधी के अध्यक्ष रहते हुए कांग्रेस का सत्ता में आ पाना नामुमकिन है। और किसी भी देश के कांग्रेस के किसी भी कार्यकर्ता से आप पूछ लेंगे कि प्रियंका गांधी चाहिए कि राहुल गांधी चाहिए, तो कांग्रेस का हर कार्यकर्ता यह कह देगा कि हमको प्रियंका गांधी चाहिए। अच्छा। क्योंकि कांग्रेस के कार्यकर्ता और नेताओं को भी यह बात समझ में आ गई है कि राहुल गांधी के नेतृत्व में हम सरकार में नहीं आ सकते। तो अब फिर से सरकार में आना है, सत्ता की तड़प है, तो इसके लिए आपको कोई मैकेनिज्म बनाना पड़ेगा। अच्छा, इसलिए ये कवायद इस तरह से शुरू की गई है। म्हणजे याचा एक अर्थ असा की गांधी आडनावाचा अध्यक्ष नको असेल तर तो राहुल गांधी नसावा, प्रियांका वाड्रा असावी। ऐसा नहीं, देखिए ऐसा है कि जो लोग ये प्रयास कर रहे हैं कि राहुल गांधी नहीं मान रहे हैं या राहुल गांधी के आगे रहते हुए सत्ता में नहीं आ सकते, उनको वहीं ये डर भी सता रहा है कि अगर प्रियंका गांधी आ गई तो उनकी परफॉर्मेंस राहुल गांधी से अच्छी हो जाएगी, तो आगे के काल के लिए प्रियंका गांधी कांग्रेस की बड़ी दावेदार हो जाएंगी और राहुल गांधी की दावेदारी खत्म हो जाएगी। मैं आपको आगे की बात बताना जा रहा हूं जी। तिवारी जी यहां बैठे हैं, शायद तिवारी जी को भी ना मालूम हो, शिवराज जी के लिए भी ये न्यूज है। ये जो इनका जयपुर में जो चल रहा था सचिन पायलट का जी। उसको इसी शर्त पे मनाया गया है। कांग्रेस के अंदर एक नया मैकेनिज्म तैयार किया जा रहा है कि नरेंद्र मोदी जैसे सशक्त आदमी से लड़ने के लिए अब हमको कांग्रेस के अलावा किसी को लाके, वो भी कोई ओबीसी या बैकवर्ड क्लास का नेता हो, और यही समझौता हुआ है। मैं आपको भविष्य बता रहा हूं कांग्रेस का कि कांग्रेस के अगले राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गहलोत बनाए जाएंगे। 6 महीने के अंदर सचिन पायलट को राजस्थान का मुख्यमंत्री बनाने की शर्त पे उनको वापस लेके गए हैं। इनको ऐसा लगता है कि किसी ओबीसी नेतृत्व को आगे लाकर और गैर गांधी परिवार के किसी इंसान को लाएंगे तो नरेंद्र मोदी जी और भारतीय जनता पार्टी का जो कैंपेन है परिवारवाद का वो खत्म हो जाएगा। और उनकी नजर में अशोक गहलोत स्ट्रेटेजिस्ट हैं, इसलिए अशोक गहलोत को आगे लाके खड़ा करो और अच्छा। जब कांग्रेस सत्ता में आ जाए तब राहुल गांधी को फोर फ्रंट में लेके आओ। उसके पहले प्रियंका गांधी आ गई तो राहुल गांधी माइनस कर दिए जाएंगे, इसलिए ये सारी रणनीति बनाई गई है। गोपाळ तिवारी, तुमच्या चेहऱ्यावर हास्य येण्याची काय गरज आहे? काँग्रेस जर समजा आपल्याला टिकवण्याच्यासाठी काही ना काहीतरी चांगले निर्णय घेतेय तर तुम्हाला तर मला वाटतं की याच्यासाठी जास्त आनंदी व्हायला पाहिजे, पण तुमचं हास्य वेगळं सांगताय काहीतरी। नाही प्रसादजी, निश्चितच कसं आहे माहिती आहे का, सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाजी यांनी स्वतःहून आपली भूमिका स्पष्ट केली होती। आता हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे आणि मतमतांतर असतातच, ते एक जिवंतपणाचं लक्षण आहे। कारण प्रत्येक नेत्यांना, प्रत्येक मोठ्या नेत्यांना असं वाटतं की आपल्या पक्षाला सामूहिक नेतृत्व, जास्तीत जास्त मत आकर्षक आणि देशाला दिशा देणार असं नेतृत्व मिळावं की पक्षा पुढे त्या यशस्वी होण्याचं प्रमाण राहील। त्यामुळे हे आता एकच उदाहरणच द्यायचं सांगितलं तर अगदी आता गांधी घराण्यात एवढं आहे तर शेवटी मेनका गांधी आणि वरुण गांधींचं यांचं भाजपचं काय योगदान आहे? त्यांना गांधी घराण्यापैकीच आणलं, पण यांना असं वाटलं त्यांना दोघांना आणलं तर तिकडे काहीच राहणार नाही, पण ते झालं नाही। म्हणजे सख्खे जाऊ सख्खी भाऊ, म्हणजे संजय गांधी आणि राजीव गांधी सख्खे भाऊ, पण मेनका गांधींना आणून त्यांना थेट मंत्रिमंडळात घेतलं, वरुण गांधींना खासदार केलं। कुठल्या भाजपचं योगदान आहे त्यांचं सांगा बघू। अच्छा, पण याच्यावर जयंत माइंडकरांना प्रश्न असेल की गोपाळ तिवारी, याच्यावर मी जयंत माइंडकरांना प्रश्न विचारतो। जयंत माइंडकर, ज्या पद्धतीनं अशोक गहलोत यांच्यासारखा माणूस राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमून राजस्थानात सत्तापालट करून, अर्थात खांदेपालट करून जर समजा काँग्रेसला काँग्रेस वाचवायची असेल तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा वरुण गांधी आणि मेनका गांधी काम करतात,
थोडक्यात प्रत्येकाला स्वतःचा गांधी लागतोच का भारतामध्ये? 1952 पासून एक मधला फक्त माझ्या अल्प माहितीप्रमाणे मोरारजी देसाईंचं कॅबिनेट वगळलं तर अस्तित्वात आलेल्या प्रत्येक सरकारमध्ये एक ना एक नेहरू गांधी परिवाराचा माणूस आहे किंवा काँग्रेसचा ज्याचे अध्यक्ष नेहरू गांधी परिवारातील आहे त्यांचा त्यांना पाठिंबा आहे किंवा काँग्रेसचा पाठिंबा आहे. आणि 2019 पर्यंत आपण पाहिलेलं आहे की मेनका गांधी सुद्धा भाजपला लागल्या. आज 2019 नंतर मेनका गांधी किंवा वरुण गांधी हे मंत्री नाहीत, पण ते दोघही खासदार आहेत. नेहरू गांधी परिवाराविरुद्ध वाटेल तसं गरळ ओकणाऱ्या माझ्या तमाम हिंदुत्ववादी बांधवांना किंवा इतरांनाही मला सांगायचं आहे की जरा 1952 पासूनचा इतिहास बघा आणि तुम्ही या परिवाराशिवाय भारताचं राजकारण पुढे गेलेलं आहे का? आणि मी स्पेसिफिक सांगतो केंद्रातलं राजकारण ठीक आहे. तुम्ही या परिवाराला सोडून पुढे जाऊ शकता. शिवराय कुलकर्णी उत्तर देत आहेत तुम्हाला. माइंडकर, शिवराय कुलकर्णी. असं आहे की याच्या पुढे म्हणजे मला पावती द्यायची आहे जयंतरावांना की जयंतरावांना राजकीय विश्लेषक म्हणण्यापेक्षा गांधी घराण्याचे प्रवक्ते म्हटलं तर जास्त शोभून दिसेल. कारण की राजकीय विश्लेषक करताना ते गांधी घराणं जर सोडलं तर बाकी कोणीही या देशामध्ये कुठलंच काही कर्तव्य केलेलं नाही, काम केलेलं नाही. या मी असं हे वाक्य मी म्हटलेलं नाही आणि म्हणून मी बोललोय. मी असं म्हटलेलं नाही. हे समजलं पाहिजे की मनेका एक गांधी आणि वरुण मिनिट. गांधी शिवराय कुलकर्णीजी अहो जयंत माइंडकर जे काही म्हणतात ते खरं नाहीये का? त्यावर बोला ना. त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे का खोटी आहे ते सांगा. या देशामध्ये स्वातंत्र्यापासूनचे असलेले जे काही प्रश्न असतील आणि या देशाच्या मी हे बोललेलो नाही. आपण मला मी हे बोललेलो नाही. मी म्हटलेलं आहे 1952 पासून प्रत्येक मंत्रिमंडळात नेहरू गांधी परिवाराचा व्यक्ती आहे. ठीक आहे. माइंडकर हे वाक्य पोहोचलंय. त्याच अनुषंगाने आपण शिवराय कुलकर्णींना संधी दिली. शिवराय कुलकर्णी थेट मुद्द्यावर या. तुम्हाला कशाला गरज पडली मनेका गांधी आणि त्यांच्या मुलाला आपल्या पक्षामध्ये घ्यायची? गांधी घराण्याचं वलय हे इतकं प्रचंड आहे हे मान्य करा की भाजपला सुद्धा एक गांधी लागतो आपल्या खासदारकीच्या यादीत. बिलकुल नाही. मनेका गांधी आणि वरुण गांधी यांनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून कधीही नेहरू इंदिराजी यांच्या नावांचा वापर करून मत मागितलं नाही. त्यांचं आडनाव सफिशियंट आहे. त्यांचं आडनाव पुरेसं आहे. त्यांचं आडनाव पुरेसं आहे. स्वतः वरुण गांधींनी उत्तर प्रदेशात मीटिंग घेताना इंदिरा गांधींचा उल्लेख केलेला होता. वरुण गांधींनी केलेला होता. ठीक आहे. माइंडकर एकदा उत्तर ऐकूयात. वेळेची मर्यादा आहे. शिवराय कुलकर्णी बोलतायत. एकदा उत्तर पूर्ण करू द्यात. असं आहे की तुम्ही राजकीय विश्लेषक नाही त्याच्यामुळे तुम्ही आता गांधी घराण्यावर काही बोलत की तुम्ही अंगावर येता. थोडं ऐकून घ्या. आजचे 300च्या वर खासदार आहे. याच्यातल्या कोणत्याही उमेदवारांनी गांधी घराण्याचा वारसा सांगितलेला नाही हे पहिले लक्षात घ्या. आम्ही मुळात आमच्या आयडिओलॉजीच्या आधारावर निवडून आलो आणि आमच्या आयडिओलॉजी जे बसतात ते सगळे आमच्याकडे असतात. वरुण गांधी आणि मनेका गांधी आमची आयडिओलॉजी स्वीकारून आमच्याकडे आलेले आहेत आणि आमची आयडिओलॉजी स्वीकारली म्हणूनच ते कधी या घराण्याचा वापर करत नाही. त्या घराण्याचा आम्हाला लाभ होण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की या देशामध्ये स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत जर या देशाच्या एकसंधतेसाठी आणि या देशाच्या स्वाभिमानासाठी कणखरपणे निर्णय घेणारा आणि सामान्य गोरगरीब जनतेसाठी केवळ माझ्या बाईच्या 100 गायी दूध एकही देतच नाही या प्रकारची केवळ घोषणाबाजी करणारे नाही तर नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान या देशातल्या भारतीय जनता पार्टीने या देशाला दिली आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकीकडे शिवराय वेळेची मर्यादा आहे. मी एक पटकन छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेतोय. लवकरच परत येऊ आणि त्यातला पुढचा मुद्दा आता चर्चेतला असेल की बिगर गांधी घराण्यातला अध्यक्ष काँग्रेसच्या प्रमुखपदी जर आला तर भाजपाची सगळ्यात जास्त गोची होईल का?